असावे घर ते आपुले छान असावे घर ते आपुले छान पुढे असावा बाग बगीचा वेल मंडपी जाई जुईचा आम्र तरुवर मधुमासाचा फुलावा मोहर पानू पान सावे घर ते आपुले छान असावे घर ते आपुले छान. मंडळी, तुम्हाला वाटतं ना आपलं घर छान असावं, असंच समोर बागबगीचा आहे, छान जाईजुई फुललेल्या आहेत आणि आपलं घर एकदम छान आहे असं वाटतं ना. त्यासाठी काय करूया हे आता आपण बघणार आहोत स्वयं 365च्या या 23व्या भागात. दिवसभर कष्ट करून आल्यानंतर आपण जेव्हा मस्त आरामात बसू शकतो, राहू शकतो, आनंद घेऊ शकतो, अशा जागेला आपण घर म्हणू शकतो. त्या ठिकाणी मिळतं काय आपल्याला? तर सुरक्षितता मिळते, प्रेम मिळतं, आपली ओळख जपली जाते. अशा जागेला आपण घर म्हणतो. या ठिकाणी आपण एकमेकाशी आपण दृढ नाती जोपासू शकतो. त्याच्यातनं छान छान आठवणी गोळा करू शकतो. नाती जपताना आपण एकमेकांच्या बद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा हे सगळं असलं पाहिजे, तरच ती नाती जपली जातील. नात्यांच्या चौकटीमध्ये वावरताना कधी कधी आपण हा थोर, ती थोर, हा कमी, तो कमी असं वेगवेगळ्या फुटींचवर म्हणत असतो. असं न म्हणता कुठल्याही बाबतीत म्हणजे आपापसातलं भाऊ बहिणीचं नातं असेल, आई वडील मुलं असं नातं असेल किंवा इतर कुठलंही नातं असेल, त्या नात्यांच्या पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकमेकाशी छान वागलं पाहिजे, तर ती नाती दृढ होतील, आत्मीयतेची होतील. या घरामध्ये कसं असतं तर सुंदर उबदार अशी हवीशी ही जागा आपल्याला वाटली पाहिजे. यामध्ये मी या वास्तूचा आहे आणि ही वास्तू माझी आहे अशी एक स्वामित्वाची भावना प्रत्येकाला आपापल्या घराबद्दल वाटली पाहिजे, तरच ती वास्तू आनंददायी होऊ शकेल. मग आपल्याला त्याची काळजीही घ्यायला पाहिजे. कधी काही धोके उद्भवतात, कधी पाणी गळतं, कधी काही त्रास होतो. तर या सगळ्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आपण घराची नियमित देखभाल करायला पाहिजे, डागडुजी करून घ्यायला पाहिजे की कुठेही त्या घरामधनं आपल्याला आनंदच मिळावा, आपलं राहणं सुखद ठरावं. यासाठी काय करता येईल ते करायला पाहिजे. नंतर पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे अधूनमधून, कारण नाही म्हटलं तरी डास, माशा याच्यातनं रोगराई पसरते आणि इतरही गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे पाली, कीटक, झुरळ, मुंग्या असल्या गोष्टी येणार नाहीत याची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या घरातला फापट पसारा आहे तो आवरला पाहिजे आणि स्वच्छ नीटनेटकं असलेलं घर निश्चित आपल्याला आनंद देतं. वापरात नसलेलं सामान काढून टाका, विका, कुणाला वापरायला द्या किंवा असंच हे करा, डिस्पोज ऑफ करा. घरात प्रवेश करताच प्रसन्न वाटेल असं करायला पाहिजे. आता आमच्याकडे आमच्या घराच्या एंट्रीच्या जवळच एक छोटंसं घंगाळ ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये चाफ्याची फुलं असतात किंवा वेगवेगळी फुलं ठेवलेली असतात. त्यामुळे आत आला की तिथला सुगंध कुणालाही प्रसन्न करून टाकतो. नकारात्मक नकारात्मक ऊर्जा दूर सारेल, सकारात्मक ऊर्जा आणायला पाहिजे. यासाठी काय करायचं आपण सविस्तर जरा पुढच्या भागात बोलणार आहोत. आणि घर हे एक आत्मीय आणि पवित्र असं ठिकाण आहे, आरोग्यदायी ठिकाण आहे, असं आपलं हे असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं सकारात्मक वातावरण म्हणजे नेमकं काय, तर एकमेकांचा सहवास, सोबत राहणं हे आनंददायी, समाधानी, सुरेख कसं होईल हे बघायला पाहिजे. जेवण एकतरी जेवण किमान एकत्र केलं पाहिजे. जेवत असताना
वेगळे कुठले तरी निगेटिव्ह विचार किंवा एकमेकांच्या बद्दलच्या कुरबुरी तिथे येणार नाहीत. आनंदी हसरं वातावरण राहील हे बघायला पाहिजे. एकत्र मजा करणं, गप्पा गोष्टी करणं, हसणं, खेळणं या सगळ्या गोष्टी करता येतील. कधी कधी मोठ्या माणसांना सुद्धा एकमेकांच्या कुशीत शिरणं, मिठी मारणं, जवळ घेणं हे गरजेचं वाटू शकतं. सुरक्षित वाटू शकतं, आनंददायी वाटू शकतं, समाधान देणारं वाटू शकतं. हे जे स्पर्श, त्याची जी अनुभूती आहे, त्याचा अनुभव आपल्याला कुटुंबात एकमेकाला मिळेल असं बघायला पाहिजे. एकमेकांचं कौतुक करणं, नावाजणं, पाठिंबा देणं ह्याच्यामध्ये होतं कसं, खूप वेळा आता स्वयंपाक केलाय समजा, त्याच्यात मीठ जास्त झालं तर आपण पटकन सांगतो, पण चव छान आहे हे किती वेळा सांगतो. तर ज्या ज्या गोष्टी चांगल्या होतात याच्याकडे लक्ष देऊन त्या चांगल्या गोष्टींचं अप्रिसिएशन केलं, त्या गोष्टींच्या बद्दल बोललं गेलं उघडपणे, तर घरातल्या लोकांना, इतरांना, एकमेकांना आपण आनंद देऊ शकतो. चांगल्या गोष्टींची आवर्जून नोंद घ्यायला पाहिजे. भावना व्यक्त करण्यासाठी, एकमेकाला समजून घेण्यासाठी काही एक वेळ, आजकाल जे म्हणतात मला वेळच नाही, काय करणार ना, हे आहे, कॉम्पिटिशन आहे, अमकं आहे, डमकं आहे म्हणत आपण वेळच देत नाही एकमेकाला. तो वेळ दिला पाहिजे आणि मन मोकळं एकमेकाशी बोललं गेलं पाहिजे. तो मनमोकळा भाव एकमेकाच्या मनात असला पाहिजे. सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल घरातल्या माणसांना असं आपण वातावरण घरामध्ये हे केलं पाहिजे. नात्यांची जोपासना केली पाहिजे. नात्यांची जोपासना म्हणजे काय, टू ग्रो इनवर्डली, म्हणजे आतून आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, आत्मीयता, जिव्हाळा वाटला पाहिजे आणि त्यातून आपली वाढ, आपल्या मनाची समृद्धी, आपल्या आत्म्याची समृद्धी अधिक कशी होईल हे बघितलं पाहिजे. सर्जनशीलता जपली पाहिजे. काही लोकांना नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आनंद असतो, त्यांना त्या करू दिल्या पाहिजेत आणि ते सर्जनशीलता जपली तर नवनवीन गोष्टी, नवनिर्मितीचा आनंद आपल्याला मिळू शकतो. आनंदी आणि ध्येयनिष्ठ जगणं हे आपल्या घराचं ठळक चिन्ह असलं पाहिजे. सर्वांच्याच विकासाला खरं म्हणजे पूरक ठरणारी अशी ही जागा, हे घर असलं पाहिजे. काहीतरी नवीन शिकण्याला, नवनिर्मिती करायला, वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याची संधी दिली पाहिजे. अधिक चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. वेगळेपणाचा गौरव आणि वैयक्तिक दृष्टिकोनाचा आदर हे सगळं करायचं आहे. यावेळी आत्ता आपण जे काही सगळं म्हटलं ते थोडक्यात एका छोट्या गाण्यामध्ये, छोट्या कवितेमध्ये आलेलं आहे. ते गाणं इथं म्हणून दाखवण्याचा मोह मला होतोय, तर जरूर ऐका कान देऊन हे गाणं आणि आपल्या मनाशी साठवून ठेवा घर आनंदी समाधानी करण्यासाठी काय करायचं ते. घर असावे घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घर असावे घरासारखे, त्या शब्दांना अर्थ असावा, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी.
घर असावे घरासारखे, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. घर असावे घरासारखे, या घरट्यातून पिल्लुडावे, या घरट्यातून पिल्लुडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे. तर घर हे असं घरासारखं असायला हवं. आपण आपलं घर असंच बनवूया ना. तुम्ही तुमचं घर असं आनंदी समाधानी होण्यासाठी काय काय करता, जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आम्हाला कळवा. काही नवीन वेगळं सगळ्यांचं मिळून आपल्याला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. धन्यवाद.